गाडी नंबर सगळी होते. असं की त्याला राजकारणामध्ये निवडणुकीमध्ये कोण विजयी होणार यावर पैजा लावल्याचं तुम्ही या अगोदरही ऐकलं असेल. अशीच एक पैज सांगली मध्ये लोकसभेच्या उमेदवारीवरून लागली गेली. ज्या निवडणूक सांगली लोकसभेची जी झाली नुकतीच त्यामध्ये कोण निवडून येणार यामधील 2 उमेदवारावरून सांगली जिल्ह्यात पैज लागले. पैज लागले कवठेमंकाळ तालुक्यातील बोरगाव आणि मळणगावचे शिरडोन 2 गावचे या ठिकाणी मित्र आहेत आणि या 2 मित्रांमध्येच ही पैज खरं तर वास्तविक मतदानाच्या अगोदरच काही दिवस अगोदरच ही पैज लागल्याचं सांगितलं जाते. गौज मुलानी आणि रमेश जाधव हे या दोघांमध्ये ही पैज लागली गेले. पैज अशी आहे की जर रमेश जाधव या ठिकाणी आपली युनिकॉर्न जर विशाल पाटील निवडून आले तर ही आपली युनिकॉर्न गौज मुलानी येणार आहेत आणि गौज मुलानी जर संजय काका निवडून आले तर हीच आपली बुलेट रमेश जाधव यांना देणार आहेत. या पैज लावण्यामागचं खरं तर कारण आणि कसं लावलं हे आपण सुरुवातीला जाणून घेणार. सुरुवातीला तुमच्याकडे येतो मी. हे ठरलं कधी म्हणजे मतदानाच्या अगोदर ठरलं? मतदानाच्या आधी 1-4 दिवस ठरलं आमचं. बर पैज लावली मग आम्ही बसलो तर 1-4 दिवस आधी आणि पैज अशी लावली इलेक्शनचे आणि मग जरा हेच जोरच होता विशाल पाटलाचं ते त्याच्यामुळे आम्ही पैज लावले. मग आम्ही म्हटलं पैज लावूया म्हटलं. तू म्हटलं नाही म्हणलं संजय काका येते म्हणलं. मी म्हटलं नाही म्हणलं विशाल पाटीलच येणार म्हणलं निवडून. मग 2 लाखानंतर दादा येणारच आहे त्याची काय अडचण नाही. आणि ती बी अपक्ष म्हणजे उमेदवार आहे ते विशाल दादाला पक्षातनं तिकीट मिळालं नाही त्याच्यामुळे ते चिडेला पेटून मी पैज लावले. सुरुवातीला हे नुसतं चर्चेत झालं का मग लिखाणावर कधी आलं चिठ्ठीवर कधी आलं? चिठ्ठीवर लगेच 2 दिवसांनी चिठ्ठीवरच केलं आम्ही. का बरं मग चिठ्ठीवर केलं म्हणजे असं बर म्हणजे एकमेकाचा विश्वास त्याच्यामुळे खरीखुरी पैज पैज आहे त्यात काय अडचण नाही. अच्छा तुम्ही कसं तयार झालाय पहिला? संजय काका पाटील हे 1.5 लाखांनी निवडून येणार हे आम्हाला अगोदरच माहिती आहे आणि अपक्ष उमेदवाराला काही किंमत नाही. अपक्ष उमेदवार म्हणजे ज्या दिवशी पार्टी निवडून येईल त्या दिवशी कुठल्याही ह्याच्यावर जाऊ शकते. ते भाजप असू दे काँग्रेस असते तिकडे जाऊ शकतात. आणि आम्हाला माहिती आहे संजय पाटील ट्रिपल खासदार होणार यासाठी मी पैज लावलेली आहे आणि संजय पाटील 80,000 ते 1,43,000 मतांनी निवडून येणार ह्यात काही तथ्य नाही. आणि स्वतः काकांनी मला सांगितले स्वतः मी निवडून येणार. ही विशाल पाटील इलेक्शन आल्यावर बाहेर पडतात किंवा चंद्रहार पाटील यांचा काही विषय नाही. तुम्ही दोघं चांगले मित्र आहात? हो आम्ही चांगले मित्र आहे त्यात काही विषय नाही. मी ग्रामपंचायत सदस्य बोरगावचा आहे. मी 302 मतांनी निवडून आलेलो आहे आणि मला काकाच्या गटातून मी निवडून आलेलो आहे आणि 100% काका निवडून 1,43,000 मतापर्यंत निवडून येणार आहेत त्यात काय तथ्य नाहीये. तुम्ही मित्र आहेत पण पक्ष गट वेगळे आहेत. गट वेगळा. अच्छा विचारधारा वेगळी आहे आमची म्हणून हे पैसे तो तुम्ही म्हणून पैसे तू आम्ही उतरू. कधी विकासाच्या मुद्द्यावर कधी लावता का पैसे? काय विकासाच्या मुद्द्यावर नाही इलेक्शनच्या मुद्द्यावर लावल्या. अच्छा विकासाच्या मुद्द्यावर नाही लावल्या. कोण विकास करणार कसा करणार ह्याची पैसे कधी लावणार मग? हे आता निवडून आल्यावर आहेच की दादा निवडून आल्यावर. तुम्ही लावणार काय? हो विकासाच्या मुद्द्यावर लावतो मी. आमच्या बोरगाव मध्ये 100% काकांनी 1,82,00,000ची कामं आता सध्या मंजूर केलेली आहे. ती ह्याच्या अगोदरही आपल्या गावात बोरगाव मध्ये एकही रस्ता असा राहिलेला नाही. पेविंग ब्लॉक किंवा कॉन्क्रीट रस्ता राहिलेला आहे. बंदिस्त गटर किंवा आपलं ब वर्गातून क वर्गात आपलं ही समाविष्ट केलेलं ही देवळ मंदिर विठ्ठल मंदिर हे सगळं आपल्याला काकांनी स्वतः ह्याच्यातून केलेलं आहे खासदार फंडातून. आणि आजपर्यंत काकांनी पूर्णपणे निधी दिलेला आहे. आजपर्यंत 2.5 कोटीचा निधी स्वतः खासदारांनी दिलेला आहे. त्यामुळे खासदारांच्या पाठीशी आहे आणि खासदार 100% 1,43,000 मतापर्यंत निवडून येतील असं 100% बुलेट आम्ही घेणार. आमच्यात काय हे 10 वर्षात काय संजय काकांनी 1 रुपयाची काय मदत केली नाही आणि ते काय आले बी नाहीत. तिकडे आले तर ते हॉटेलवर तेवढे येऊन जाते तेवढंच काय बाकी. पण एकूण काय तुम्ही गाडी घ्यायला तयार आहे आणि द्यायला तयार आहे तुमची तयारी. तर ही सगळी निवडणुकीतली गंमत आहे.
आता या निवडणुकीनंतर आता निवडणुकीवरती पैजा देखील उमेदवारांच्या वरती लागलेत आणि यामध्येच संजय पाटील आणि विशाल पाटील यांच्यामधून कोण निवडून येणार यामध्ये 2 मित्रच आहेत. खरं तर या 2 मित्रांमध्ये या युनिकॉर्न आणि बुलेट या गाडीवरून पैज लागले. ही निवडणुकीतील राजकारणातली गंमत आहे. कॅमेरामॅन